सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आफ्टरनून झालं पण ठीक आहे. आम्ही आज चाललो आहे वाशीला. कुठे आलो आपण? वाशीला काय करायला चालू आहे ते इम्पॉर्टंट आहे. चिमीज बर्गरला चालू आहे. आम्ही हिला खूप दिवसापासून चिमीज बर्गर खायचा होता. फायनली आज बरोबर चाललो आहे. आयडिया तर आहे रे आम्हाला कसं लागतं काय लागतं. तर ट्राय करायचं आम्हाला पण. बघू कसं लागतंय. गाडीने चाललो आम्ही. सी बाईक पकड जरा. तर गाईज आम्ही इकडे पोहोचलो आहे. हे खूप आतमध्ये म्हणजे मॉल आहे. मध्ये नाहीये. स्टार प्लाझा आहे ना, हा त्याच्या आतमध्ये. आम्ही बाहेरच्या बाहेरच शोध होतो. आम्हाला वाटलं बाहेरून दिसेल रोडवरून, पण काही दिसलं नाही. तर आम्ही आलो आहे. विचारलं आता तुम्ही बोललं की त्या आतमध्ये आहे. आतमधून एकदम कॉर्नर राईट बोलले. बघू जाऊन कसं आहे काय. आता आमची मॉल तर चांगला आहे. म्हणजे मॉल असं नाही काय बोलतो. हा दिसला चिमीज बर्गर. आला बाबा जेम्स बर्गर. बाजून तसे बँकवेट हॉल आहेत. चला भेटू आपण. तर गाईज आम्ही पोहोचलोय. खूप जवळ दिसत आहे. आम्ही ऑर्डर केलं आहे चिकन क्रिस्पी बर्गर आहे आणि फिश अँड चिप्स आणि बेकन चीज मागवलं आहे. बघू कसं येतं आहे. इट्स फर्स्ट टाईम. कसं केवढं काय घेतं काहीच माहीत नाही. क्वांटिटी काहीच माहीत नाही. आणि इकडे मेन्यूमध्ये बघितलं ना तर 300-400 असंच आहे. ठीक आहे फॉर एक्सपिरियन्स. हा ना अशा वाटतं. बाकी चांगलं आहे. इंटिरियर वगैरे मस्त आहे. आणि इकडे ना ते लोक मेन्यू देतात आणि स्वतः ऑर्डर घ्यायला येतात ना. स्वतः ऑर्डर घ्यायला येतात आणि पैसे पण आधी नाही भरायचं. मॅकडी KFC सारखा नाही आहे आउटलेट हा. ती लोक येतात, ऑर्डर घेतात आणि जातात. फक्त बिल पे करायला लागतो इकडे. कारण की आता सध्या तरी आमच्याकडून पैसे नाही घेतात. म्हणजे लास्टलाच भरायचं असतं. गाईज बघा, फिश अँड चिप्स, बेकन चीज चॉकलेट आणि क्रिस्पी चिकन असं मागवलं. छान वाटतं हे बघून. टेम्पटिंग आहे. मस्त टेस्ट आहे. नेक्स्ट लेवल. सर्वांनी येऊन ट्राय करू शकता तुम्ही. आता आम्ही घेतले एक काय क्रंची चिकन बर्गर घेतला आहे. फिश अँड हे काय होतं फिश अँड चिप्स. हां, फिश अँड चिप्स आणि एक सॅलड घेतला आहे. चिकन क्रंची सॅलडमध्ये बेकन चीज. हां, त्यामध्ये चिकन आहे. त्या लोकांनी बेकनचे ना टॉपिंग्स टाकले वरनं आणि चीज आहे. खूप टेस्टी लागतं आहे. तुम्ही पण एकदा व्हिजिट करा चिमीज बर्गर. आणि आम्हाला बदलापूरवरनं लांब यायला लागलं. प्लीज कोणीतरी लवकरात लवकर बदलापूरच्या जवळपास पण ओपन करून. खूप टेस्टी आहे. नंतर भेटू आलो. थोडा भूक लागला आहे, खातो आलो. बाय बाय. आम्ही हेझलनट कोल्ड कॉफी पण मागवली आहे. बंदे लोक नाही आहे झालं. इट्स नाईस. एक नंबरचा बर्गर. मज्जा आली मला खायला एकदम. फिश अँड चिप्स म्हणजे फिश एक काय पावर बनते. मस्त होती. मला फिश खूप आवडली. सॅल्मन फिश होती.
चांगलं होतं. फिश अँड चिप्स चांगलं होतं. अजून जे आम्ही काय आणि मागवलं? म्हणजे ऑलमोस्ट बघायला गेलं तर सर्व गोष्टी चांगल्याच होत्या. जे चिकन स्ट्रिप्स मागवले ते चांगलं होतं. बर्गरसुद्धा चांगलं होतं. त्याची पॅटी खूप जाडजाड होती. आणि मला जी गोष्ट नाही आवडली ती बर्गरमध्ये ना कॅरमलाइज्ड ऑनियन टाकलं होतं. तर ते मी प्रेफर नाही करत. मी ते आधीच बघितलं पाहिजे होतं. कारण की मला नाही वाटलं की एवढं म्हणजे मला माहीत नव्हतं एवढं गोड लागेल करून. पण नाही, ते खूप गोड नंतर लागलं. खूप गोड लागलं मला. ते काय झालं मधून कापलं ना आता ह्याची साईड जी होती ना तिथे ऑनियन नव्हतं आणि माझ्या साईडला ऑनियन होतं. मला खूपच गोड लागलं ते बर्गर. मला चांगलं लागलं होतं. आणि मला गोड बर्गर कधीच प्रेफर नाही करत. कोणच नाही करणार गोड बर्गर कोण खाणार इंडियामध्ये तरी पब्लिक गोड बर्गर खाणार नाही. तर मला त्यांना आणि आमचं तिखट बिल आवडत नाही, आमचं ती वेगळी बिल गोष्ट. झालं. आमचं बिल झालंय 1462 विच आय थिंक क्वांटिटीनुसार ओके आहे. पण 2 जणांना 1500 रुपये जाणं तर जाणं. मी तर अर्धच खाल्लं. मी तर पूर्णसुद्धा नाही खाल्लं. साईड्स त्याचे चांगले आहेत. साईड चांगल्या आहेत खरंच चांगलं. साईड्स सगळे चांगले आहेत. मला वाटतंय कदाचित आम्ही जे क्रिस्पी चिकन बर्गर घेतलं ना आम्ही जे घेतलं ना त्याच्यामध्ये आम्हाला जास्त आवडलं. दुसऱ्या गोष्टी पण आहेत खूप. त्यांचा मेन्यू खूप मोठा आहे. बघायला गेला तर खूप सारे बर्गरच्या व्हरायटीज आहेत. आता आम्ही एकदा तुम्ही try करू सगळं शकता. खाऊ शकत ना म्हणून आम्ही आमच्या हिशोबाने मागवलं. आणि जे मागवलं ते मला तरी पटलं नाही बर्गरवाला. बट बाकीच्या गोष्टी हात तुटले माझे. झालं बर्गर. बट बाकीच्या गोष्टी पण ट्राय करू शकता तुम्ही. कदाचित तुम्हाला ते आवडेल. पण जर जवळपास जर आम्हाला काय भेटलं जिमिस बर्गर परत तर आम्ही दुसरे मेन्यू ट्राय करायला जाऊ. फ्राईज मस्त होते. फ्राईज पण चांगले होते आणि बाकी गोष्टी पण होत्या चांगल्या तशा बघायला गेल्या तर. बट आहे चांगलं आहे. एक्सपिरियन्स माझा 5 एक्सपिरियन्समध्ये तुम्ही करू शकता. 5 आउट ऑफ 3 असेल माझा. कारण की मॅकडी मी ऑलवेज प्रेफर करेल. मी त्याच्या 4 जागी. देईल. मला आवडलं का टेस्ट वगैरे चांगले त्या लोकांची. म्हणजे सर्व त्या लोकांनी जे जशा प्रकारे ते ना माझ्यासारख्या लोकांसाठी नाही आहे. कारण की ना ते इतकं हेवी आहे ना. एक बर्गर पण इतका हेवी आहे ना. मला अर्धा बर्गरसुद्धा हेवी झाला. हेवी आहे खूप. म्हणून आणि गाडी काढली. बाकी 5 आउट ऑफ 3 आणि ह्याने 4 रेटिंग दिली आहे. आणि मॅकडी तर 5 आउट ऑफ 5 असेल एव्हरी टाईम. बर्गरसाठी तर मी तेच प्रेफर करेल. बट बाकीचे जर मला कधी साईड डिशेस खाऊशी वाटलं कारण की मॅकडीमध्ये कसं फक्त फ्राईज आहे आणि नगेट्स वगैरे जे काय असेल ते पफ वगैरे तेवढंच आहे. पण इथे ना खूप सारे ऑप्शन्स आहेत. फिश अँड चिप्स आहे. बेकनचं खूप काय काय आहे. अजून बीफचं पण आहे. आपण तर खात नाही पण आहे. ज्यांना खायचं असेल ते खाऊ शकतात. आणि मोठ्या चिकन तर ऑलवेज वी प्रेफर. सो जर काही एक्सपेरिमेंट करायचं असेल किंवा काही वेगळं खाऊशी वाटतंय बोर झाल्यात सगळं खाऊन तर मग जिमिस बर्गर तुम्ही ट्राय करा. बाकी जर खूपच काय असेल खूप महिन्यानंतर मी जिमिस बर्गर खायला येईल. आता नेक्स्ट मंथ त्याच्या नेक्स्ट मंथ तरी माझी इच्छा नाही होणार. राजला आवडलं आहे म्हणजे प्रेफर म्हणजे आता ज्याचे जे प्रेफरन्सेस आहे त्याचे जे प्रेफरन्सेस आहे त्या हिशोबानेच लोकांची टेस्ट बड्स बदलते. माझ्या टेस्ट बडनुसार नव्हतं ते. साईड डिशेस होते. बर्गर नव्हतं. मला तर सगळं आवडलं. झालं. मी तर खूप काय काय बोलली त्यावर. हां पण ठीक आहे. मला आवडला बेसिक. तर हे असा प्लाझा आहे हा स्टार प्लाझा. हा म्हणजे आमच्या दोघांना सुद्धा खायचं होतं आणि लोक एवढे बोलत होते तर म्हटलं एकदा तरी ट्राय केलंच पाहिजे हे आउटलेट. ट्राय तर केलं पाहिजे. हा पण तुम्ही ट्राय करू शकता. आता आम्ही असं घरी नाही जाऊ. बोलणार की मॅकडीपेक्षा चांगलं आहे. काय मला मॅकडी आवडतं. मॅकडी झालंय कम्फर्ट झोन टॉप टायर. म्हणून आम्ही जे पण काय खातो ना बर्गर ते मॅकडीशी कम्पेअर करूनच खातो कधी पण. म्हणून ते थोडंसं भेदभाव होतो तिकडे. तर चला आता आम्ही घरी निघतो. खूप हेवी आहे. ऊन आहे खूप. हा हेवी खूप आहे बर्गर. आणि आम्ही जे बेकन चीजवालं जे मागवलं होतं ना स्ट्रिप्स होते ना ते पण खूप हेवी होतं. मस्त होतं लागत. चीजीवाला पण त्यांच्या मागवलं. खाण्याची क्वांटिटी चांगली आहे. क्वांटिटी क्वांटिटी दोन्ही चांगल्या आहेत कारण की पोट एकदम टाईट झालं आहे.
भले 1500 रुपये गेले, मला दुःख होतं याचं. पण आम्ही दोघं जर मॅक्डीमध्ये गेलो ना तरी पण 1200 रुपये आमचे होतात. म्हणून फक्त 200 रुपये एक्स्ट्रा गेले ना आमचे. चला आता मी घरी जातो, खूप ऊन आहे. लवकरात लवकर घरी जातो कारण की मम्मी गावी गेली. इथून बदलापूरला जायचं आम्हाला, नाही बोला तरी 1-1.5 तास. 1.5 तास तरी जायला. तर मी हळूहळू जाणार, अजिबात मला ताकद नाही. फटाफट एकदम गाडी पळवत जायची. आता ऊन असं पण होता, ऊन उतरत चाललंय. एवढी काय गरमी ऊन लागणार नाही. कारण आम्ही जेव्हा निघालो घरातून ना 12-12:30 निघालेलो. 1:30 वाजता निघालो ना. डोक्यावरती ऊन होता ना, जास्त गरमी लागली गाडीवर. स्किन पूर्ण टॅन झाली. तिथं सनस्क्रीन लावून आली. एरिया मस्त आहे. एरिया पण चांगला आहे बाहेरचा. आउटलेट बच्चा पार्टी वगैरे गेम खेळायला पण आहे बघ इथं वर. तर गाईस आम्ही आता आलो इन ऑर्बिटला, कारण की तिथून आम्ही जिथे होतो तिथे खूप 8 मिनिटांवर हे होतं. म्हणून मग मी म्हटलं चल जरा कॉन्टेंट पण भेटेल थोडासा. व्हिडिओ खूप छोटा होणार होता तो. सो दॅट इज वाय वी आर ॲट दी इन ऑर्बिट वाशी पार्किंग एरियामध्ये. आम्ही जाते वरती. लेट्स सी कसं आहे काय आहे. पहिल्यांदा आलो आहे आम्ही इकडे. बघू आता कसं. हां स्मार्ट बाजार आहे तिकडे. लॉबी बिबीला लावायला आहे. काय रे असं लोक तर इथूनच जाते. लोकांच्या मागे मागे जायचं गाईस. जर काही माहिती नसेल ना तुम्हाला, तिकडे गर्दी चालली आहे तिकडे जायचं. आता काही लोक बोलतील की जिथे गर्दी आहे तिच्या दुसऱ्या दिशेने जायचं म्हणजे सक्सेसफुल होणार. बट नो गाईस, हरवायचं नाही आहे. इकडून चला गप्पा बने. एंट्री मारल्या क्रिसमसचं डेकोरेशन दिसलेलं आहे. क्रिसमस मेरी क्रिसमस. विराट कोहली. हे कपडे मस्त आहेत. गाईस 2600ला आहे. तुमचा मला परवडत असेल तर घ्या, मला नाही परवडत आहे. गाईस आम्ही मिनिसामध्ये आलो होतो आणि इकडे बघा क्यूट आहे सगळं. मास्क ते हँड मास्क पण आहे, फूट मास्क पण आहे. मास्क फीट मास्क बरंच काय कर इकडे बघ. क्यूट सीरम है, स्लीपिंग मास्क है, अंडर आई पैचेस है, फेस वॉश है, मेकअप क्लीन्झर है, क्लिन्झर. बऱ्याच गोष्टी आहेत तशा बघायला गेलीस तर. हे बघ रबर ठेवायचा डब्बा बघ. हे बघ हा डबा बघ. हा डबा बघ. मस्त चांगलं आहे तिकडे. हॅलो गाईज, सो आम्ही आलो आहे टाइम झोनमध्ये आलो होतो. जरा मजा करायला आम्ही आता गेम खेळलो आहे. खूप मजा आली खेळायला आम्हाला. झोंबीचा गेम खेळलो, झोंबीचा फाईटिंग बघा. हे वाला VR वाला मजा आली, खूप मजा आली. हे खेळलो आम्ही आज. ह्याच्यामध्ये झोंबीचा होता, झोंबीवाला आम्ही खेळलो. खूप मजा आली. आणि साक्षी 2 जागी पडायला आलेली. झोंबी लोक साक्षीला मारायला आले. साक्षी घाबरली आणि पडायला आली. मजा आली. आता दुसरा एक VRचा हे आहे ते खेळायचा.
बघू हे एक नवीन आहे काहीतरी स्पेसवाला काहीतरी VR स्पेस राईड हे खेळायला चाललं आहे आता. हे खेळणार आहे आम्ही आता. त्यांची बघूया कसं वाटतंय. मजा आहे. चलो मिळतो बाय बाय. काही आम्हाला तर जस्ट खेळून बाहेर आलो आहे. हे एवढा डेंजर होता ना भाई. मी असं वाटत होतं मी असं ना असा खाली जात होतो. तो स्पेस क्राफ्ट असा पूर्ण येत होता खाली जात होता भाई. खतरनाक मजा आली एकदम मजा आली. बघा हे होतं ते VR स्पेस राईड. आणि तुम्ही कधी इना ऑर्बिटला आलात ना तर प्लीज हे ट्राय करा कारण खूप मजा आली. खूप म्हणजे खूप मजा आली. आता आम्ही हे ट्राय करणार आहे हे वाला. ह्याच्यामध्ये आम्हाला झोंबीचं खेळायचं आहे आणि ह्याला ना खूप गर्दी आहे. ह्याला खूप गर्दी आहे. खूप म्हणजे खूप गर्दी आहे. एवढे पुराला एका टायमिंगला 6 जण जाऊ शकतो. बघा आहेत बघू शकतो. दिसत नाही रे आमचा बर्गर वरती आला. बघू आता ह्याच्यामध्ये कसं होतं. थोड्या वेळात येतोय सांगतो परत. ओके बाय बाय. हे बघा साक्षी हे खेळते आहे अजून मार ना भाई. एवढा कॉन्सन्ट्रेट कधी माझ्यावरती पण केला नव्हता तिने. मार मार मी हे समजून मार. नहीं छोड़ूंगा किसी को नहीं छोड़ूंगा. टिकट 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 ये फटाफट किसी को नहीं छोड़ूंगा. तो येतोय बघ ना. बेबीने नीट खेळलेलं नाहीये. ये भाई सर्वे मारले मी. मारले टाइम असतो तो पट 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 पट. पटपट किती तुझ्यापेक्षा फास्ट मारले तुम्ही. काय हॅलो गाईज आम्ही आता व्हॉलीबॉल खेळणार आहे. साक्षी व्हॉलीबॉल खेळते आता. हां वर्सेस खेळ. मार जोरात. हा बिल्ला आवाज. बेबी मारो यार. हुर्रे. माझी पण नाही. 2, 1, go.
घरी आलोय. लाईट तर लावायचं. असं आहे. तर आम्ही घरी आलोय. खूपच थकायला झालंय आणि थंडी पण होती, गाडीवर होतो तर खूप थकायला झालंय. पाय बी दुखलेत. राजने तर झोपून घेतलंय. माझे तर पाय दुखायला लागले यार, खूप कंटाळा आला मला. माझे पण पाय दुखायला लागले. तर असा होता आमचा आजचा दिवस. खूप मज्जा आली आम्हाला, मज्जा आली, पण गाडीवरती फक्त पाय दुखले. गेलो होतो एक गोष्टीसाठी, पण अनएक्सपेक्टेडली खूप काही गोष्टी झाल्या. आता आम्ही आलो, फ्रेश बीस झालो आणि आजचा दिवस अजून संपलेला आहे. बाय कर. सॉरी. चलो गाइस, मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. बाय बाय. लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. बाय बाय. बाय बाय.